आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा आई बोल। सारंग कुठे आहेस तू? तू खरं सांग, त्या पोरीला शोधायला गेलायस ना तू? मला अजिबात कारण ऐकायचे नाही आहेत। आत्ताच्या आत्ता घरी परत ये सारंग। आई सावली माझी जबाबदारी आहे आणि कर्तव्य पण। हे बघ तू काळजी नको करू, मी येईन घरी। अच्छा, म्हणजे आता बायकोच्या नादी लागून आईचं ऐकणार नाहीयेस तर? आई ऐक ना गाई, नको ना काळजी करू। अरे तुला बोललो ना मी, पांडुरंग आहे माझ्या पाठीशी, काही नाही होणार मला। तू काळजी नको करू, मी येतो लवकर। सारंग प्लीज घरी परत ये। वातावरण चांगलं नाहीये बाहेर, तूच बघ ना। माझा जीव कासावीस होतोय रे। ये ना बाळा परत प्लीज। गाई आज जाणं गरजेचं आहे। हे बघ मी तिकडे पोहोचल्यावर तुला फोन करतो, अपडेट्स देईन मी। काळजी नको करू, करतो मी तुला फोन। सारंग सावली, असं का वाटतं मला हे काहीतरी चुकीचं घडतंय? अरे कोण डेड? अरे हे काय होतंय? दादा ऐका ना, काय झालं माऊली? जरा ऐका ना, मला जरा तुमची सायकल मिळेल का? जरा एक महत्वाचं काम आहे आणि रस्त्यावर एक पण गाडी नाही। अहो माऊली, पांडुरंगाची वारी सुरू आहे, त्यामुळे या रस्त्याला येता जाता कोणतंच वाहन नाही बघा। नाही मोहन दाखवय की तुमची जर सायकल मिळाली ना तर मदत होईल। खरंच हवे तेवढे पैसे देतो मी तुम्हाला। अहो माऊली, बिनधास्त घेऊन जा माऊली। आणि पुढे एक विठ्ठलाचं मंदिर आहे बघा, तुमचं काम झालं की सायकल तिथं लावा, मी येऊन घेऊन जातो बघा। खरंच धन्यवाद, खूप उपकार झाले तुमचे। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। सारंगचा फोनच लागत नाही हो। हो हो हो, हे बघ तू रिलॅक्स हो। हे बघ त्याला काही होणार नाही। अगं पांडुरंग आहे ना त्याच्या पाठीशी। तू काळजी करू नकोस। तो फोन उचलत नाही, बाहेर अंधार पडलेला आहे, तो कुठे असेल मला काही कल्पना नाहीये। मला खूप काळजी वाटते।
कुठे आड वाटेल अंधारा रस्ता तो अडकला तर त्याला अंधाराची खूप भीती वाटते. मला खूप काळजी वाटते. तुम्हाला नाही कळणार आईचं मन. शी. तुमच्या बहिणीला काही अक्कल बिक्कल आहे का? हा, न सांगता कशी काय पळून गेली ती घरातून? आता तिच्या माग माग सारंग साहेब गेले तिला शोधायला गावत दावत. तिच्यामुळं त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदार आहे सांगा बरं मला. एवढ्या मोठ्या पावसाचं काही खरं नसतं बरं. हा, आमच्या कोट्टलवारांकडे असाच धो पाऊस पडतो, अशाच विजा चमकतात आणि 4-5 माणसंच गायब होऊन जातात. ते येतोच मी. आता असंच काही झालं सारंग साहेबांसोबत तर कोण जबाबदार आहे? तुम्ही जाणार आहात का या अशा अवस्थेत त्यांना शोधायला? अजिबात अक्कल नाहीये तुमच्या बहिणीला. पांडुरंगा सांभाळून घे. तुला बघितलं, पंढरीचं दर्शन झालं. आता मी मरू शकतो. काय होतंय तुम्हाला? काय होतंय? मला